नमस्कार मित्रांनो. आज आपण प्रीमियमची इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी ठरते किंवा प्रीमियमची टाइम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते का, आणि हा थिटा कसं वर्क करतो त्याच्याबद्दल बोलू. तर मुळात हे जे प्रीमियम आहेत, आपण बघितले की त्यांना ITM, OTM आणि ATM अशा 3 पार्टमध्ये विभागले. ATM नेहमी करंट मार्केट प्राइसचे जे काही प्रीमियम आहेत, कॉल आणि पुट, त्यांना ओळखलं जातं. OTM चे जे कॉल असतात ते वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे सगळे कॉल ओटीएम राहतात आणि कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे सगळे कुठे ओटीएम राहतात. आणि शिल्लक राहिले ते इन द मनी. इन द मनी म्हणजे कमी स्ट्राईक प्राइसचे कॉल आणि वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे पुट. तर त्यांची जी व्हॅल्यू असते ती ठरते कशावरून, म्हणजे त्यांची किंमत ठरते कशावरून. टाइम व्हॅल्यू म्हणजे भविष्यात कदाचित वाढू शकतात ती व्हॅल्यू राहते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्याची मूळ किंमत. मग कॉलसाठी ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळी करंट मार्केट प्राइस म्हणजे निफ्टीची स्पॉट प्राइस आणि स्ट्राईक प्राइस. मग करंट मार्केट प्राइस म्हणजे चालू किंमत त्याची निफ्टीची. आता उदाहरण म्हणून आपण निफ्टी घेतोय, तरी बँकेत वगैरे सगळीकडे जिथं तुम्हाला प्रीमियमच्या व्हॅल्यू काढायच्या तिथं या गोष्टी चालतात. समजा 26,000 ही करंट मार्केट प्राइस आहे, त्याच्यापेक्षा कमीचा म्हणजे 25,800चा आपण प्रीमियम घेतोय म्हणजे ह्या स्ट्राईक प्राइसेस. तर याची ₹200 ही त्याची मूलभूत किंमत झाली, मूळ किंमत त्या त्या प्रीमियमची. पुटच्या बाबतीत कॅल्क्युलेट करताना आपल्याला करायला लागेल की स्ट्राईक प्राइस म्हणजे समजा 26,400चा आपण प्रीमियम सिलेक्ट करतोय, हीच त्याची स्ट्राईक प्राइस असेल, मायनस स्पॉट प्राइस म्हणजे ही 26,000. तर ही ₹400 जी प्राइस राहते ती त्या प्रीमियमचं अंतर्भूत मूल्य म्हणजे मूळ किंमत ठरते पीईच्या बाबतीत. मग त्याच्यात जर ओटीएम मधले कॅल्क्युलेशन केलं तर ओटीएम मध्ये फक्त तुम्हाला टाइम व्हॅल्यूज भेटेल, कारण त्याला मूळ किंमत तुम्हाला भेटणार नाही. आणि ही टाइम व्हॅल्यू असेल ही डीके होतेच होतो एक्सपायरी किंवा एक्सपायरीज मध्ये ऍट द मनीचा कुठला तरी एक प्रीमियम शून्य होताना दिसेल. म्हणजे त्याच्यानंतरचे त्या बाजूचे समजा मार्केट डिरेक्शनल राहिलं तर त्या नंतरचे सगळे ओटीएम तुम्हाला झिरो त्या आधीच झालेले दिसतील. आणि मग हा टाइम डिके टाळणं हा ऑप्शन बायर साठीचा महत्वाचा जॉब राहतो. आणि हा टाळायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी ITM मधले प्रीमियम सिलेक्ट करायला पाहिजेत. हे सगळं महत्वाचा पार्ट झाला. आणि त्यातून हा टाइम व्हॅल्यू किंवा हा जो थिटा, ज्याला आपण ग्रीकमध्ये थिटा म्हणून ओळखतो, थिटाच टाइम व्हॅल्यू आहे. आणि मग हा थिटा ज्या पर्सेंटेजनी काम करत राहतो दररोज त्या प्रीमियमवर, त्याचं प्रमाण एक्सपायरीमध्ये जास्त वाढतं. एक्सपायरी डेजला आणि साईड वेज मार्केटला, म्हणजे ज्यावेळी प्राइस मूव्ह करत नाही अशा वेळी हा थिटा जास्त इम्पॅक्टफुल राहतो. आणि मग याला टाळायचं असेल तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला टाळायला शिकल्या पाहिजेत. किंवा ह्याच्यावर एक फार चांगलं औषध आहे, म्हणजे हा थिटा मुव्हिंग मार्केटला इम्पॅक्ट करत नाही. म्हणजे मार्केट मूव्ह करत असताना हा इम्पॅक्ट करत नाही. म्हणजेच मार्केटला जर एखादा डिरेक्शनल मोमेंटम मिळालेला असेल, म्हणजे मार्केट वर चाललंय किंवा खाली चाललंय, त्या पॅचमध्ये हा थिटाचा इम्पॅक्ट होत नाही. याचा मॅक्झिमम इम्पॅक्ट कधी होतो, मार्केट ज्यावेळी कुठंच जात नाही, प्राइस ज्यावेळी रेंज बाउंड होते किंवा ज्याला आपण साईडवेज म्हणतो, अशा पॅचमध्ये थिटाचं काम वाढतं. थिटा तुम्हाला इंटेन्सिव्हली वर्क होताना दिसेल. आणि मग हे बायरसाठी त्रासदायक लक्षण आहे. ऑप्शन बायर म्हणून तुम्हाला जर काम करायचं आहे तर तुम्हाला ही मार्केट टाळता आली पाहिजेत. म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये तुम्ही लवकर ओळखून बाहेर राहिलं पाहिजे.
आणि एक्सपायरीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मोमेंटमवर काम करता आलं पाहिजे. म्हणजे जिथं मूव असेल तिथंच रिॲक्ट होईल. आणि हे सगळं होतं फक्त आणि फक्त इंट्राडे या टाइम प्रकारात, त्या ट्रेडिंगच्या टाइम प्रकारात. पोझिशनल काम करत असाल तर तुम्हाला हा थिटा त्रास देईलच देईल, कारण डे बाय डे त्याचं जे पर्सेंटेज असेल त्याप्रमाणे तो रिॲक्ट होत राहतो. इंट्राडे मध्ये तुम्हाला मोमेंटम पकडता येतो आणि मग ऑप्शन बाईंग करून तुम्हाला जर कन्सिस्टन्सी मिळवायची असेल तर मोमेंटमला पर्याय नाही. त्याच्याबद्दल पुन्हा डिटेल बोलू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थिटा हा टाइम डिके आहे आणि तो टाइम डिके ओटीएम मध्ये मॅक्झिमम काम करतो, त्यामुळं त्या गोष्टी टाळायला शिका. थँक्यू.